स्वागत आहे आपलं. सप्तरंग इयत्ता तिसरीचा पाठ 5वा. कविता ही आपली कविता नंबर 5. कोणाला काय हवे. आता इथे आपल्याला विविध पक्षी आणि प्राणी दिसत आहेत. जसे मांजर आहे, चिमणी आहे, बेडूक आहे, कावळा आहे. वेगवेगळे पक्षी आणि प्राणी दिसत आहेत. तर यामध्ये आपल्याला कवयित्री आशा भाजेकर यांनी खूप छान प्रकारे कोणत्या पक्षाला आणि प्राण्याला त्यांच्या जीवनात काय हवे आहे हे सांगण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे. बघा, सर्वप्रथम कावळ्याला हवे मेणाचे घर, बेडकाला हवी पावसाची सर, चिमणी टिपते तांदळाचा दाना, उंदीर शोधतो तेलाचा घाना, कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनीमाऊचा त्यावर डोळा, पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू. बघा, किती छान कविता आपल्याला अभ्यासाला आहे. सर्वात प्रथम कावळ्याला हवे मेणाचे घर. कावळ्याला ज्याप्रमाणे इथं आपल्याला कावळा दिसत आहे आणि त्याला राहण्यासाठी मेणाचे घर हवे आहे. बेडकाला हवी पावसाची सर. बघा, इथे बेडूक आपल्याला दिसतोय. हा बेडकाला काय पाहिजे, इथे त्याच्यावर पावसाची सर हवी, त्याला पाऊस हवे. कारण की जसं पावसाळ्यात बेडूक जास्त प्रमाणात आढळतात, त्यांना पाऊस हा आवडतो. इकडे बघा, आता चिमणी टिपते तांदळाचा दाना. चिमणी इथे दिसत आहे. ती काय खात आहे, तांदूळाचे दाणे ते टिपत आहे, खात आहे. उंदीर शोधतो तेलाचा घाना. इथे उंदीर दिसतोय आपल्याला, बघा चित्रात, हे की नाही. इथं तेल आहे समोर. उंदराला तेल खूप आवडतो, म्हणून उंदीर काय करत आहे, तेलाचा घाना शोधत आहे. कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा. इथे बघा, हे कपाट आहे आणि त्याच्यावर काय दिसत आहे आपल्याला, लोणी, बटर. आणि खाली आहे मनीमाऊ म्हणजे मांजराला खाण्यासाठी काय पाहिजे, तर लोण्याचा गोळा. तेच आपल्याला कवितेने सांगितलं आहे की कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनीमाऊचा त्यावर डोळा. मनीमाऊचा, मांजरेचा कशावर डोळा आहे, बघा, त्याचे डोळे सुद्धा आपल्या बटरकडे आहे, लोणीकडे आहे, हे की नाही. पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू. पोपट हे आपल्याला इथे दिसत आहे, झाडावर बसलेला आहे आणि वर कच्चा पेरू आहे, कारण त्याचा कलर हिरवा आहे, म्हणजे तो अजून पकलेला नाही आहे, कच्चा आहे. आणि पोपटाला पेरू आवडतात आणि ते थोडंसं खातात त्याला, हो ना. आणि हे काय, चॉकलेटसाठी रडतो बाळू. बाळू हे तुमच्यासारखा एक लहान मूल आहे आणि तो चॉकलेटसाठी रडत आहे. तुम्ही रडता का चॉकलेटसाठी? अच्छा, ठीक आहे. आता बघा, ही आपली पूर्ण कविता. कोणाला काय हवे आहे, उंदराला काय, पोपटाला काय, चिमणीला काय, मांजराला काय, बेडकाला काय आणि उंदराला काय, हे सर्व आपल्याला गोष्टी आशा भाजेकरांनी या कवितेत सांगितल्या आहे. ही कविता आपली इथे संपली. आता